नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा. मित्रांनो, आजचा विषय हा खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो कांबळे आहे थेरडा, 65 वर्ष थेरडा, त्याच्या खानदानाचं काळं कांड काय. तो एकटा नाही, त्याचा मुलगाही तसाच, त्याचा भाऊ पण तसाच होता. आता याने जो कांबळे आहे, भीमराव कांबळे, याने ज्या चिमुरडीवरती अत्याचार केला त्याच्या अगोदर तो इतका विकृत मनोवृत्तीचा माणूस होता की तो अक्षरशः त्याने प्राणी जे म्हणजे डोंगरावरती शेळ्या चरायला जायचा त्यांच्यावरती सुद्धा अनैसर्गिक अत्याचार करायचा. गावातील कुत्रे असतील किंवा कोंबड्या असतील, हा इतक्या घाणेरड्या प्रवृत्तीचा माणूस होता. त्याच्यावर अगोदरच 2 केस होत्या आणि विशेष म्हणजे त्याने त्याच्या स्वतःच्या मुलीवर सुद्धा बलात्कार केला होता. परंतु त्याची बायको जी आहे त्याच्या कुकर्मामध्ये जी सामील आहे, तिने ते त्याच्यावरती झाकून टाकलं. त्याच्या 5-6 ज्या मुली होत्या त्या पण पळून गेल्या. आता त्याचा मुलगा सुद्धा पळून गेला. त्याच्या घरावरती नोटीस लावलेला आहे. आणि हा विकृत इतरत्र गावोगाव जाऊन स्त्रियांकडे वेगळ्या नजरेने बघून त्यांची हेरेगिरी करून त्यांना सत्तूरचा धाक दाखवून किंवा अनेक काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्या तोंडात बोळे कोंबून किंवा एकटं पाहून अशी कृत्य करायचा, हे बऱ्याच गावकऱ्यांना माहिती होतं. तिथं त्यांनी त्याला हाकलून पण दिला होता. पण ज्या दिवशी हे या चिमुरडीवरती घटना घडली त्या दिवशी त्याला पोलिसांच्या ताब्यात न देता त्याचे हातपाय तोडायला पाहिजे होते. त्याचा किस्सा मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी छत्रपतींच्या आपले जे राजे शिवछत्रपती आहेत त्यांच्या काळामध्ये जे गुजर पाटील नावाचा माणूस होता, गावचा पाटील होता, त्याने असंच एका मुलीवरती अत्याचार केला होता. तर त्यावेळेस महाराजांनी त्याला बोलून घेतला आणि तिथे सैन्याला हुकूम दिला की याचे 2 हात आणि 2 पाय तोडा, परंतु हा मेला नाही पाहिजे. त्यावेळी त्याचे 2 हात 2 पाय तोडले. त्याला लगेच औषध उपचार केले. कालांतराने तो बरा झाला आणि महाराजांनी एक हुकूम दिला की याला रोज सकाळी चावडीवर आणायचा, बसवायचा आणि संध्याकाळ झाली की घरी नेऊन सोडायचा. म्हणजे अशी जी कोण कृत्य करेल त्यांना रोज दिसलं पाहिजे की मुलींवर अत्याचार करणे, स्त्रियांवरती अत्याचार केल्यानंतर ही शिक्षा मिळते. कारण महाराजांची जी रणनीती होती, सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांचा जो सन्मान आहे, तो छत्रपतींच्या राज्यामध्ये जर अशी घटना घडली असती तर हा लिंग पिसाट नराधम किंवा याचे जे भाऊ इतके घाणेरडे प्रवृत्तीचे होते की याने यांच्या घरातल्या घरातच हे असे अत्याचार करत होते आणि बाहेर सुद्धा असं कृत्य करण्याचा प्रयत्न करत होते वारंवार. म्हणजे त्यांना कुठलीही मर्यादा राहिलेली नव्हती. असे घाण विकृत हे कांबळे कुटुंब होतं. आज त्यांचे घरातले सगळे लोक नसरापूरमधून गायब आहेत. आता याला जेलमध्ये गेल्यानंतर मित्रांनो काय होणार आहे, याची शिक्षा काय मिळणार आहे. तर आता याला 7 मे पर्यंत कोठडी आहे. 7 मे नंतर ज्यावेळी याची रवानगी जेलमध्ये होईल त्यावेळी एखाद्या खरजुल्या कुत्र्याची अवस्था जशी असते, ज्याला सगळे हाड 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 करतात, तशी याची जेलमध्ये अवस्था होणार आहे. याला कोणीही नीट खाऊ देणार नाही, चहा पिऊ देणार नाही, याची उपासमार. याला जो ज्या बराकीमध्ये जाईल, कारण ज्यावेळी हे गुन्हेगार अंडर ट्रायलवरती जातात त्यावेळेस त्यांची विचारणा त्या ठिकाणी केली जाते आणि ज्यावेळेस 376 आणि ज्यावेळेस त्यांना कळेल की याने एका 4 वर्षाच्या चिमुरडीवरती, कारण ही बातमी लगेच जेलमध्ये पोचलेली असते, आरोपी याच्या आतमध्येच शेणाखाली पुरलेलं, त्यावेळी याला बदड बदड रोज सकाळ दुपार संध्याकाळी ह्या नराधामाला बदडणार. हा किती मनोवृत्तीचा असला. बऱ्याचदा जेलमध्ये असेही प्रकार होतात की असल्या भंगार जे असतात असे कर्म करणारे,
त्यांना जीवानिशी सुद्धा मारलं तरी कुणी बघत नाही त्यांच्याकडे. कारण तिथे जे कैदी असतात ते गुन्हेगार असतात, 300-200 मर्डर वगैरे केलेले, आणि सगळ्यात तुच्छ गुन्हेगार म्हणजे हा 376 करणारा एका चिमुरडीवरती. त्याच्यामुळे याचं जेलमध्ये तर काही खरं नाही. याला रोज मार खावा लागेल, रोज उपासमार. हा स्वतः हाताने फाशी घेण्याचा प्रयत्न करेल, याला फाशी सुद्धा देण्याची गरज पडणार नाही. फास्ट ट्रॅकवरती जरी ही केस चालली तरी आपल्या भारतीय कायद्यामध्ये असं लिहिलं आहे की 100 अपराधी सुटले तरी चालेल, पण एका निरापराधावर शिक्षा होऊ नये. परंतु इथे हे हरामखोराने गुन्हा तर कबूल केलेलाच आहे. याला जेलमध्ये जे त्रास होणार आहे तो भयानक त्रास होणार आहे. म्हणजे याला जेलमध्ये जसं नसरापूरच्या लोकांनी यांना वाळीत टाकलं होतं, तसं जेलमध्ये सुद्धा याला वाळीत टाकणार. आणि याने जे जे कुकर्म केलेत आणि याच्या बायकोने जी जी साथ दिलेली आहे त्याला सोडवायला, बऱ्याचदा काही याच्यामध्ये मी ऐकलं की याचे गुन्हे सिद्ध झाले नाही, पण ह्या हरामखोराचे गुन्हे सिद्ध झाले होते. हा जेल भोगून आला होता, परंतु वारंवार याच्या बायकोने फॉलोअप ठेवून याला जेलमधून सोडवला. तिला या सगळ्या गोष्टी माहीत असताना इव्हन त्याने स्वतःच्या मुलीवरती बलात्कार केलेला सुद्धा याच्या बायकोने झाकला. म्हणजे याची बायको सुद्धा किती हरामखोर जातीची असेल. याचा मुलगाही तसाच होता, याचा भाऊ पण तसाच होता. म्हणजे इतकं घाणेरडं कुटुंब हे कसं जन्माला येऊ शकतं महाराष्ट्रामध्ये? पूर्ण बरबटलेला माणूस. तर याची जी शिक्षा आहे ती तर फिक्सच आहे. याला फाशी तर 100% होणारच आहे, पण कायद्याने वेळ लागेल. पण याची जेलमध्ये गेल्यानंतर बहुतेकदा याचं काही खरं नाही. याचं मरण हा स्वतःच्या हातानेच देवाला मागेल की देवा मला आता मरण दे, नाही हा स्वतः मरण्याचा प्रयत्न करेल. एवढा याचा छळ, भयानक छळ होणार आहे. कारण केलेलं कृत्य, त्या हरामखोरासारखा माणूस जन्माला येणे म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्दैव आहे. अशी लोक ज्यावेळी जन्माला येतात त्यावेळी यांची जी म्हणजे राक्षसी वृत्तीची लोक असतात. याला राक्षसाचा बाप जरी म्हटलं तरी चालेल. अरे स्वतःच्या मुली सुद्धा याने सोडल्या नाही. त्याला 6 मुली, 1 मुलगा. हा इतका म्हणजे वासनेने बरबटलेला माणूस होता. वय वर्ष 65. हा डंगऱ्या खरे किडे पडून मरण्याच्या लायकीचा आहे. आणि हे त्याच्याबरोबर जेलमध्ये होणार. मित्रांनो, या चिमुरडीला न्याय हे कैदीच देणार आतमध्ये. आणि तिथे काय कोणी सोडवायला नसतं, वाचवायला नसतं. तिथे काय कोणाची आरेरावी नसते. हल्ला ठोकला गपच बसावं लागतं. आणि हे होणार, 100% होणार. आणि हाच खऱ्या अर्थाने आपल्या चिमुरडीला न्याय मिळणार आहे. ज्यावेळी तिचा मी चालताना फोटो पाहिला, तिचा हॅपी बर्थडेचा फोटो पाहिला, इतकं वाईट वाटलं. आपला एवढा व्हिडिओ लेट येण्याचं कारण मी 2-3 दिवस जरा आजारी होतो आणि त्याच्यामुळं आपला व्हिडिओ लेट आलेला आहे. परंतु ह्या चिमुरडीला न्याय 100% मिळणार मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? या हरामखोराबद्दल तुमचं मत काय आहे? अशा भंगार खरजुल्या जातीचा माणूस, एक किडा जन्माला यावा का? याचं कमेंटमध्ये तुम्हीच लिहा. कारण आतली भंगार म्हणजे याला शब्दच नाही राहिलेले. महाराष्ट्राला पूर्ण काळिंबा फासला या दळिद्र्याने. तर चला मित्रांनो, या ठिकाणी माझा व्हिडिओ थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.